माझी सून तर बाजूलाच आहे. माझे नवरा माझे पती वारलेले तर माझे पती वारलेले, मी घरात एकटीची पोर. आमच्या सुना म्हणलं जातो मला जायचं. मी सारखी देव करते. गाणगापूरहून आले आता इथं सध्या 10-12 दिवस गाणगापूर मध्ये होते आणि इकडे पुण्याला आले. आयुष्यामध्ये आलं तर काही ना काही बघितलंच पाहिजे. मी काय बोलतो, मला एक विचारायचं तुम्हाला की म्हणजे तुम्हाला या म्हणजे हा जो इकडचा परिसर आहे तो तुम्ही आलेला आहेत बरोबर आहेत ना, तर तुम्हाला या परिसराबद्दल काय वाटतं, इकडचा इतिहास काय म्हणतो ते जरा सांगा थोडीशी. अच्छा. आणि त्याबद्दल म्हणजे की शिवाजी महाराजांचं जसं तुम्ही सांगितलं, शिवाजी हा शिवाजी महाराज, तर मग हा शिवाजी महाराजांच्या काळातलाच हा जो शनिवारवाडा आहे तो नंतर मग कोणाच्या ताब्यात गेला किंवा त्याचं पुढं कसं काय झालं याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? नाही त्याची माहिती नाही. मग ही माहिती ही पहिल्यांदा आलेली आहे म्हणजे तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की हा फक्त पेशव्यांचा शनिवारवाडा आहे, पण तुम्हाला एवढं माहिती नाही की हा शिवाजी महाराजांच्या काळामधला हा पेशवा हा जो वाडा आहे म्हणजे शनिवारवाडा हा शिवाजी महाराजांचा हा पहिला म्हणजे देखरेखीमधलाच हा वाडा होता. त्याच्यामध्ये ज्याने म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कसं होतं की या ठिकाणी जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो इकडे ह्या ठिकाणी बैठक चालायची त्यांची. त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांचं ज्यावेळी राज्य खालचं झालं त्यानंतर मग काय झालं की पेशव्यांनी इथे येऊन आपलं वर्चस्व केल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर मग त्यांनी तो इथे हा जो आहे पुढचा जी सत्ता आहे जे आहे काय पूर्ण कार्यभार तो त्यांनी चालवला. मग आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला अजूनही शनिवारवाड्याबद्दल माहिती नाही आहे, आजही तुम्हाला शिवाजी महाराजांच्याबद्दल माहिती नाही आहे. मग आपला हा जो मराठी माणूस आहे तर तुम्हाला काय म्हणायचं आहे की समजा आता तुमच्यावरून सांगायचं झालं की तुम्हालाच माहिती नाही तर पुढची पिढी काय करणार, तर तुम्ही काय सांगू शकता त्याबद्दल? तुम्ही आज घरी गेल्यावर आम्हाला माहिती म्हणणार आम्ही गेलतो महाराजांचा किल्ला पाहायला. भीतडी होत्या मोठ्या मोठ्या, खूप मोठ्या भीती होत्या आणि तिथं अशी तुमच्या चित्र असे बंदुकी घेऊन असे माणसं करून पिस्टल रायफिली होत्या त्यांच्यामध्ये, काचेच्या मध्ये असे मोठ्या मोठ्या देवळ्या होत्या असे उभे होते आपल्या थोडक्यात मूर्त्या सगळ्या होत्या. त्याला झाले आता 5-50 वर्ष मग त्याच्यात त्या भीतडी पडून गेल्या, मूर्त्या पडून गेल्या. हा त्यांची शिवाजी महाराज शेवेकरांच्या मूर्त्या होत्या त्या काची मध्ये होत्या. तुम्ही घरी जाल ना तर घरी लोकांना सांगा की अशा प्रकारे फोटो त्याच्याकरता चालवले मॅडम घरी. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा.